मराठीचा उतारा, निळकंठरावांचा वय साधारणपणे किती वर्षाच्या दरम्यान असावं, तर त्यांचं उत्तर कुठं दिलेलं आहे त्या उतार्यामध्ये, उद्योगाचे सुवर्ण महोत्सवी वर्ष. सुवर्ण महोत्सव म्हणजे किती? 50 वर्ष. आता उत्सव कधी? 50 वर्ष उद्योगाला झाल्या. आता 50 वर्षाचं ते 50 वर्षाचे असतील का? ज्याला उद्योग सुरू करायला सर्व वय किती पाहिजे? 18च्या पुढे पाहिजे. 18च्या आतलं लहान मुलं उद्योग सुरू करायला असं होईल का? नाही. म्हणजे सर्व 20-25 वर्षाचं त्यांनी उद्योग सुरू केला, त्याला 50 वर्ष झाली, म्हणजे त्यांचं वय सर्वजण किती असणार आहे? 70 ते 75 वर्ष. 20व्या वर्षी जरी उद्योग सुरू केला तर 70-75. निळकंठरावाचा उद्योग अजून किती वर्षांनी हिरक महोत्सव साजरा करेल? तर आता इथं हिरक महोत्सव 60व्या वर्षी असतो. मग 50व्या वर्षी सुवर्ण महोत्सव केला, म्हणजे 10 वर्षांनी हिरक महोत्सव. पुढे पहा, निळकंठरावांच्या उद्योगाला किती वर्ष पूर्ण झाली? सुवर्ण महोत्सव झाला म्हणजे 50 वर्ष. संवादामध्ये पहा बरं. अरे आता तुला जरा मला पोथी वाचून दाखवतोस ना, मला बारीक अक्षर दिसत नाही रे. आता कोण म्हणलं असेल? आजी. कोण म्हणलं? आजी. हो दाखवतो ना, मी नाही म्हटलं का तुला? कोण म्हणलं? आतू. हे बघ मला, हे फक्त हे बघ, मधली अक्षर कळायची नाही आहे. कोण म्हणालं? आजी. आजी तेवढं मला कळतं बरं का, आतून म्हणा. काही कळत नाही. मागच्या वेळेस तुला क्रिकेट खेळायला जायचं होतं म्हणून मधल्या 7-8 ओळी गाळल्या, पण मी ही आजी म्हणाली. मग मी गाळलेलं तुला कसं कळलं? आतून म्हणा. मग माझ्या सगळं तोंडपाठ आहे म्हटलं. कोण म्हणालं? आजी. अरे आतून तिला नुसता अध्याय नाही तर सगळी पोथी मुखोद्गत आहे. मुखोद्गत म्हणजे काय? तोंडपाठ आहे. असं कोण म्हणाला असेल? आजोबा. बरोबर आहे. तुम्ही तुमच्या पत्नीचीच बाजू घेणार हे याच्यावरनं कळलं. म्हणजे किती जणांचा संवादात भाग आहे? 3 जणांचा. वाचताना कोणती खोडी न काढण्याबद्दल आजीने सांगितलं? अक्षर गाळणी ही खोड जी त्याची होती ती खोडी न काढण्याबद्दल. म्हणजे काय होतं? वाचताना अक्षर गाळणी ही खोडी न काढण्याबद्दल आजीने सांगितलं. आतुलने सोडून दिलेल्या ओळीविषयी आजीला कसं समजलं? आजीला पोथी तोंडपाठ होती. मुखोद्गत या शब्दाचा अर्थ तोंडपाठ. खालीपैकी संयुक्त स्वर कोणता? संयुक्त स्वर ए. म्हणजे कोणते? अ आ इ. याच्यामध्ये अ आणि अ आ. याच्यामध्ये हे कसले स्वर आहेत? अ आ इ उ ऊ. हे कसले स्वर आहेत? आणि नंतर अ आणि ए मिळून ए होतो, किंवा आ आणि ई मिळून आय होतो. अ आणि उ मिळून औ, आणि अ आणि आ किंवा आ आणि उ मिळून औ. म्हणजे अ आणि उ मिळून ओ, अ आणि औ मिळून औ, अ आणि ए मिळून नाही, अ आणि उ मिळून. ओके. म्हणजे संयुक्त स्वर कोणते? ए, आई, ओ, औ. त्यामुळे ए. विरुद्धलिंगी शब्दाची चुकीची जोडी एडका मेंढी पाहिजे, म्हैस रेडा पाहिजे. पूर्वी शुद्ध शब्द कोणता? अनुवंशिक आणि अनावश्यक. अतिवृष्टीमध्ये तला ऱ्हस्व वेलांटी पाहिजे. आत्मविश्वासमध्ये विश्वासला पहिली वेलांटी पाहिजे. खाली वाक्याच्या अधोरेखित शब्दाचा कारक अर्थ वारकरी. आता यातला मूळ शब्द काय? वारकर आहे का? वारकरीच आहे. त्याला कोणताही प्रत्यय जोडलेला नाही. म्हणजे तो काय या वाक्यामध्ये करता आहे, कारण प्रथमेमध्ये असतो. त्याचा काय प्रत्यय इथं दिलेला नाही. खालील वाक्यापैकी भावी प्रयोगाचे वाक्य ओळखा. गुरुजींनी मुलास शिकवले. कर्त्यालाही प्रत्यय, कर्मालाही प्रत्यय, म्हणून ते भावी प्रयोगाचे. आणि दुसरं मला सारखे मळमळते. आता इथं क्रियापद जे असतं ते सारखे जेव्हा असतात ना, तेव्हा ते भाव्य प्रयोगाचे असते. किंवा मला सारखे मळमळते. आता ही सारखी क्रिया विशेषण आहे. मला मळमळते, तिला मळमळते, त्याला मळमळते, त्यांना मळमळते. म्हणजे इथं कर्त्यात एक वचन केलं, अनेक वचन केलं, पुल्लिंग स्त्रीलिंग केलं तरी मळमळते क्रियापद बदलत नाही. म्हणजे ते अकर्मक भाव्य प्रयोगाचं आहे. संयोग चिन्ह विरामचिन्ह केव्हा वापरतात?
दोन शब्द जोडताना खालीपैकी द्वंद्व समासाचे पर्याय आई वडील आणि विटली आणि दांडू. साखर भातने साखर केलेला भात असं होय. त्याचा गुरुबंधू म्हणून गुरुचा शिष्य या नात्याने जे असतात ते सगळे शिष्य हे गुरुबंधू असतात. पुढील अलंकार ओळखा. जाणावा तो ज्ञानी पूर्ण समाधानी निसंदेह म्हणी सर्व काळ यमक. बऱ्याच वेळा यमकच येताना तुम्ही यमकच लिहिता पण ती सवय नको, कारण मला ज्या ज्या वेळी आला तेव्हा तेव्हा यमकच आले नाही. पण उपमा उत्प्रेक्षा देखील महत्त्वाचे आहे. पुढे दिलेल्या काव्य पंक्तीमध्ये कोणते वृत्त आहे? का ओळखलं? भुजंग प्रयाण. किती अक्षर आहे? 12. बरे सत्य बोला यथा तथ्य चाला. हे 12 अक्षर आहेत. बहुमानिती लोक येणे तुम्हाला 12 अक्षर आहेत, म्हणून ते भुजंग प्रयाण. मालिनीमध्ये किती असतात? 14. मंदाक्रांता 17. वसंत तिलका 14. कालिदासाने खालील कोणते पुस्तक लिहिलेले आहे? शाकुंतल. डाटा या शब्दाला मराठी प्रतिशब्द आधार सामग्री. पुढीलपैकी विरुद्धार्थी शब्दाची चुकीची जोडी. 2 पर्याय नोंदवा. अध्ययनच्या विरुद्ध अध्यापन पाहिजे, अध्यापक नाही. आणि दुसरं दुर्गमच्या विरुद्ध सुगम, सुकर नाही. कृपण या शब्दाचा समानार्थी शब्द कंजूष. शब्द व त्याचे सामान्य रूप याची बरोबर जोडी. पैसा पैशा. कोणती बरोबर आहे? माशी माशा. म्हणजे पहा इथं पहा काय होते? पैसा, पैशाने, पैशाचे, याच्यामध्ये थांबा बघू ना आपण इथं काय झालेलं आहे. म्हणजे इथे प्रश्न काय चुकीचा आहे त्याच्यामध्ये? बरोबर जोडी सगळी माश्या. दुसरं पाहिजे होता पर्याय चुकीची जोडी ओळखा असं पाहिजे होतं. पैसा पैशाला, पैशाचे पैशाने. बरोबर आहे. मासा माशाला, माशाचे माशाने. बरोबर आहे. ससा सशाला, सशाचे सशाने. बरोबर. माशी माशीला, माशीने माशीचे. मी तिथं पाहिजे पर्यायामध्ये तिथं शब्द व त्याचे सामान्य रूप याची चुकीची जोडी ओळखा असा प्रश्न असायला पाहिजे होता. तो उत्तर ते दिलेलं आहे. पर्याय 4. बरं. खाली दिलेल्या शब्दात जोडाक्षर नसलेले एकूण शब्द किती? आता क्षीर, गुरु, मरकट, मृग, शुक. क्षीर, गुरु, मरकट, मृग, शुक, हर्ष, कुशल, नृपती, अक्ष. यातले काय म्हणलेले? जोडाक्षर नसलेले. जोडाक्षर असलेले काढले की जोडाक्षर नसलेले. शीर जोडाक्षर नाही. गुरु जोडाक्षर नाही. मरकट जोडाक्षर नाही. पाच जोडले र जोडले. मृग जोडाक्षर मला रू जोडलाय मी जोडाक्षर नाही. शुक जोडाक्षर नाही. हर्ष जोडाक्षर नाही. कुशल जोडाक्षर, नृपती जोडाक्षर नाही. अक्ष जोडाक्षर. आपल्याला विचारले जोडाक्षर नसलेले 1 2 3 4 5 जोडाक्षर नसलेले. मनकवडा. मनकवडा म्हणजे दुसऱ्याच्या मनातले जाणणारा. मन दडलेली. मन दडलेली ती ओळखा. कोणती मन दडली? मन कोणती दडलेली? मन कोणती नाही लक्षात आली कुणाला? लगेच लक्षात येणार. ते मांडायला लागतील शब्द. शब्द मांडले तर आपल्याला त्याच्यावरून मन कळेल. काय उत्तर त्याचं दिले आपण ते बघू. त्याच्यावर जाता येते का? 23 3 दिलाय पर्याय. एखादी वस्तू जागेवर असतो तर तिचे कौतुक करणे.
देव साड्या चौथीचा याच्यावरनं बघा काय होते बरं. चला खालीपैकी वाक्यप्रचार त्याचा अर्थ चुकीची जोडी. वाक्यप्रचार त्याचा चुकीचा अर्थ कोणता? जोड मिळणे, मदत मिळणे, मदत करणे. जोड मिळणे म्हणजे काय? मदत मिळणे. धूम ठोकणे, पळून जाणे, धूळ चालणे, पूर्ण पराभव करणे, फजीर होणे, शरम वाटणे. जोड मिळणे म्हणजे मदत करणे नाही, मदत होणे. हा साथ देणे. खालीपैकी हा मदत मिळणे का मदत देणे पाहिजे असं. खालीपैकी चुकीची जोडी कोणती? कोणता सण कोणत्या महिन्यामध्ये येतो? चैत्र महिन्यामध्ये वटपौर्णिमा नसते, पण श्रावणामध्ये नागपंचमी पण येते, भाद्रपदमध्ये गणेश चतुर्थी, कार्तिकमध्ये दीपावली आहे. या पहा कार्तिक अमावस्ये दिवशी दीपावली असते, आश्विन अमावस्येला. अमावस्या ही आपल्या हिंदू धर्मामध्ये अत्यंत म्हणजे अशुभ मानली जाते, पण बरेचसे सण देखील अमावस्येलाच येतात. त्यातला महत्त्वाचा सण म्हणजे दिवाळी. अमावस्येच्या दिवशी लक्ष्मीपूजन असतं. अमावस्येच्या दिवशी संपूर्ण अमावस्या अशुभ मानतात, पण अमावस्या दिवशी लक्ष्मीपूजन आहे. आणि दुसऱ्या दिवशी कार्तिक शुद्ध प्रतिपदेला दिवाळीचा पाडवा असतो, म्हणजे महत्त्वाचं लक्ष्मीपूजनाला महत्त्व असतं. पहा ज्या संख्येचे दशांश रूप अखंड व आवर्ती असते अशा संख्यांना कसल्या संख्या म्हणतात? वास्तव संख्या आणि परिमेय संख्या. आणि ज्याचं दशांश रूप अखंड किंवा आवर्ती नसते त्यांना अपरिमेय संख्या असं म्हणतात. पुढं पहा 27वा 21 ते 40 पर्यंतच्या सर्व समसंख्येची बेरीज 80 ते 100 पर्यंतच्या सर्व मूळ संख्येच्या बेरजेपेक्षा कितीने जास्त आहे. आता 21 ते 40 पर्यंत सर्व समसंख्येची बेरीज. पहिली समसंख्या 22 येईल, शेवटची 40 येईल. पहिली संख्या अधिक शेवटची संख्या गुणिले एकूण संख्या किती येते 21 ते 40 पर्यंत 10 भागिले 2. 21 ते 40 62 गुणिले किती हा केला 5. 62 गुणिले 5 310 ही बेरीज. आणि काय नाही 80 ते 90 पर्यंतच्या मूळ संख्या 83 89 आणि 97 याची बेरीज किती येते 9 7 16 3 19 10 8 18 8 26 269. म्हणजे काय झालं इथे 10 3 9 1 11 7 गेले 41 ने जास्त आहे. संख्या रेषेचे निरीक्षण करा. ज्या बिंदूचे निर्देशांक विरुद्ध संख्या येतात त्या बिंदूंची योग्य जोडी कोणती? व्ही आणि एच चे विरुद्ध आहेत का? व्हीचं किती 2 आहे, मग इथं एचचं -2 यायला पाहिजे होतं. आहे का एचचं -2? जीचा आहे -2. म्हणजे त्या ठिकाणी तुम्ही किमती द्यायला हव्यात. -3/4 मध्ये 4/4 -5/4 म्हणजे एका याला 1 1 1 1 ने वाढत. ईचा आणि टीचं पहा. ईचा निर्देशांक काय आहे? -6/4 आणि टीचा काय आहे 6/4 विरुद्ध आहे. तिसरं जी आणि व्हीचा. जीचा निर्देशांक काय आहे -8/4 आणि व्हीचा 2 आहे, म्हणजे 8/4चा संक्षिप्त रूप दिलं -2 अधिक 2 बरोबर आहे. चौथं सी आणि एसचा. सीचा निर्देशांक आहे -4/4 म्हणजे -1 आणि एसचा 5/4 म्हणजे सारखा नाही. पुढे 2 संख्यांचा मसावी हा लसावीच्या 1/12 पोट आहे. एक संख्या दुसरीच्या 4/3 पोट आहे. जर मसावी 12 असेल तर त्यातली लहान संख्या. आता मसावी 12 दिले, लसावी किती येईल? मसावी 12 दिलेला आहे. लसावी काय सांगितले? मसावी लसावीच्या 1/12. कशाची 1/12 पट 12 होते 144 आणि लसावी किती येणार आहे 144. मग काय म्हणले एक संख्या दुसरीच्या 4/3 पट, म्हणजे एक संख्या जर x धरली तर दुसरी संख्या त्याची 4/3 x असणार. आणि 2 संख्यांचा गुणाकार बरोबर लसावी गुणिले मसावी. याचा गुणाकार केला तर काय होईल 4x² 3 बरोबर. याचा गुणाकार केला
4x वर्ग छेद 3 हे भागिले 3 आहे ते तिकडे गुणिले 3 होते हे गुणिले 4 आहे तिकडे भागिले 4 होते म्हणजे इकडे x वर्ग आहे मी ते 4 ने घालवला 4 त्रिक 12 आता याचं वर्गमूळ काढा याचं वर्गमूळ काय येईल 12 आणि याचं वर्गमूळ 3 म्हणजे x वर्ग बरोबर 36 येणार म्हणजे ही एक संख्या 36 आहे दुसरी संख्या काय येईल 36 ची 4 छेद 3 केलं तर 12 चौक 48 म्हणजे एक संख्या 36 आहे एक संख्या 48 36 लहान विचारली होती पण आपण मोठी पण काढली पुढे सागरने गावी जाताना निम्मा प्रवास आगगाडीने म्हणजे 1/2 1/3 प्रवास मोटारीने 1/8 होडीने व शेवटचा 4 किलोमीटर प्रवास केला तर त्याने एकूण प्रवासाचा कितवा हिस्सा पायी केला आता पहा एकूण निम्मा आगगाडीने म्हणजे 1/2 आगगाडीने 1/3 मोटारीने 1/8 होडीने आणि एवढ्या केल्यानंतर शेवटचे 4 किलोमीटर प्रवास पायी केला अगोदर या रेल्वेने मोटारीने होडीने केला किती याची बेरीज केली तर छेद सारखा काय होईल 24 म्हणजे याची 12 पट 12 याची 8 पट 8 याची तिप्पट 3 12 8 23 छेद 24 मी 24 भागातले 23 भाग त्याने कशाने केला आगगाडीने मोटारीने होडीने राहिला किती एक भाग म्हणजे 24 भागापैकी 23 भाग झाला राहिला किती 1/24 एक भाग बरोबर 4 किलोमीटर 24 भाग बरोबर 96 किलोमीटर आपल्याला विचारलंय काय त्यांनी प्रवासाचा एकूण कितवा हिस्सा पायी केला मी 96 चा कितवा हिस्सा माहित नाही 96 चा x वा हिस्सा बरोबर 4 पायी केलेला 4 किलोमीटर आहे मी 96 चा x वा भाग बरोबर 4 मी इथे x ला 96 गुणिले तिकडे पाठवले भागिले होते 4/96 4 एके 4 इथे 24 म्हणजे 1/24 भाग त्याने पायी केलेला आहे म्हणजे उत्तर त्या भाषेमध्ये प्रवासाचा कितवा हिस्सा तर 24वा हिस्सा हा म्हणजे 24 भागाचे 23 भाग त्याने इतर वाहनाने केला म्हणजे एक राहिला म्हणजे 24चा एक भाग म्हणजे 24वा हिस्सा त्याने पायी केला एका शाळेत कवायतीसाठी एका रांगेत जेवढी मुले तेवढ्याच रांगा तयार करायच्या झाल्या शाळेत एकूण किती मुले असू शकतात तर वर्गसंख्या असणार आहे म्हणजे वर्गसंख्या 441 एक आहे आणि 729 आहे 960 आणि 645 वर्गसंख्या नाही पुढे 0 गुणिले 0.40 1 2 3 4 0 5 गुणिले 0.40 1 2 3 4 0 1 8 बरोबर 3 चा कितवा गुणिले 10 चा कितवा आता वाक्य येणार आहे इथं आपल्याला 3 चा करायचा आहे मी ते 18 × 90 केलं तर तिथं बाय येते का देतं 3 चा घातांकात नाही 5 गुणिले 10 चा वजा 15 आणि 18 गुणिले 10 चा वजा 16 10 ची बेरीज होणार म्हणजे 10 चा वजा 11 गुणिले म्हणजे इथं 90 जर घेतलं तर होत नाही म्हणजे 9 मध्ये आणलं तर 3 चा वर्ग होईल म्हणजे अगोदर इथं गुणाकार करा आता दशांश चिन्ह इथे 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 म्हणजे दशांश चिन्ह 11 संख्येच्या अगोदर येणार तेव्हा खाली 90 होईल म्हणजे इथे किती आहे म्हणजे या 10 या दोन संख्या म्हणजे इथे 9 शून्य 1 2 3 4 5 6 7 8 9 शून्य 9 2 11 संख्येच्या अगोदर दशांश चिन्ह आता आपल्याला 3 ला पूर्ण करायचं 3 चा वर्ग करणार आहे म्हणजे इथं इथपर्यंत दशांश चिन्ह आणलं पाहिजे तेव्हा 3 चा वर्ग म्हणजे दशांश चिन्ह किती जर न्यावं लागलं 10 होईल म्हणजे इथं 3 चा वर्ग आणि 10 चा वजा 10 पुढे का 4 मीटर व्यासाच्या व 21.21 मीटर खोली असलेल्या दंडकृती गोलाकृती विहिरीच्या आतील पृष्ठभागात सिमेंट वाळूचा लेप देण्यासाठी दर चौरस मीटरला 25 मीटर दराप्रमाणे एकरी किती खर्च येईल ती 4 मीटर व्यासाची अशी एक विहीर आहे
व्यास 4 मीटर आहे आणि त्या विहिरीची खोली आहे 21.21. ही उंची दिली 21.21. म्हणजे त्या काय करावं लागेल आपल्याला विहिरीचं वक्र पृष्ठफळ काढावं लागेल. वक्र पृष्ठफळ काढावं लागेल. मग वक्र पृष्ठफळ कसं काढतो आपण? 2πr/h. 2 गुणिले पायची 22/7. त्रिज्या किती येणार आहे? 2 येणार आहे. 4 व्यास आहे आणि उंची येणार आहे 21.21. संक्षिप्त रूप द्या. 3 7 21, 7 21, त्याच्या चिन्ह 0, 7 21. आता हा गुणाकार करायचा आहे. इथे गुणाकार 2 2 4 6 हे काय आलं? वक्र पृष्ठफळ. आणि खर्च आहे 25 रुपये. याला गुणिले 25 केलं तर उत्तर काय येत आहे? 6,666 रुपये. चला पुढे 7 पूर्वीच्या 0.5 ने कमी होत जाणाऱ्या 7 संख्यांची सरासरी किती? 7 पूर्वीच्या संख्या. नुसत्या संख्या मांडल्या तर तुझी सरासरी काढता येईल. 7 संख्येची सरासरी म्हणजे मधली संख्या त्याची सरासरी येते. या फक्त 7 संख्या मांडायला आल्या बस, सोडवण्याची गरज नाही. 7 पूर्वीची पहिली संख्या येईल 6.5. त्याच्या अगोदर 6, त्याच्या अगोदर 5.5, 5, 4.5, 4, 3.5. किती येईल? 2, 3, 4, 5, 6, 7. यातली मधली संख्या सरासरी. पुढे अजयचे उत्पन्न किरणच्या उत्पन्नापेक्षा 10% जास्त आहे. तर किरणचे उत्पन्न अजयच्या उत्पन्नापेक्षा शेकडा कितीने कमी? आता पहा, अजयचं उत्पन्न किरणचं उत्पन्न 100 मान, किरणचं 100 मान. तर अजयचं उत्पन्न किती येणार आहे? 10% जास्त म्हणजे 110. मग किरणचं उत्पन्न अजयपेक्षा कितीने कमी आहे? 110 ला 100 म्हणजे 10 ने कमी. मांडली 110 ला 10 रुपये कमी, तर 100 ला x. x बरोबर 100 गुणिले 10 भागिले 110 केलं. 1 शून्य गेला. 11 99, 9.1/11 किंवा 100/11 चौथा पर्याय आहे. पुढे 100 शिलाई मशीन काही रुपयांना विकल्याने 25% नफा झाला. तर प्रत्येक शिलाई मशीनवर शेकडा किती नफा झाला? आता पहा, 100 शिलाई मशीन काही रुपयास विकल्याने शेकडा 25 नफा झाला. तर प्रत्येक शिलाई मशीनवर शेकडा किती नफा? आता एका वस्तूवरती जेवढा नफा असतो तेवढाच 1000 वस्तूवरती पण नफा असतो. म्हणजे एका मशीनवरती तुम्हाला 25% नफा झाला, दुसऱ्यावरती पण 25%, तिसऱ्यावरती पण 25%. म्हणजे सगळे 25 बेरीज होत नाही. 100 वरती पण 25%. म्हणजे जेव्हा एका वस्तूवरती जेवढा टक्के नफा असतो तेवढाच नफा पुढच्या सगळ्या वस्तूंवरती पण असतो. मी एकूणमध्ये केला तरी खरेदीची किंमत वाढत जाते, विक्रीची किंमत वाढत जाते. की उदाहरणार्थ 100 रुपये 5, तुम्हाला 10% नफा. मी एक वस्तू 100 रुपयाला घेतली, 110 ला घेतली, 10 रुपये 10% नफा झाला. आता त्या वस्तूंची किंमत संख्या वाढत गेली. 100 रुपयाने 100 वस्तू विकल्या. मी तर 110 रुपयाने 100 वस्तू विकल्या. मी प्रत्येक वस्तूला 100 ला 10 रुपये नफा आहे. म्हणजे इथं किंमत, खरेदीची किंमत वाढत जाते, विक्रीची किंमत वाढत जाते. टक्केवारी मात्र तेवढीच राहते. त्यामुळे प्रत्येक मशीनला 25% नफा होईल. उत्तर पर्याय क्रमांक 2. 1 लाख रुपये खर्च करून शिशिरावने एक बंगला बांधला. त्या रकमेवर दर्शकाला 12 दराने व्याज सुटण्यासाठी मासिक भाडे किती ठेवावे? 1 लाख रुपये खर्च. मग त्याचं आपल्याला 12 दराने मासिक भाडे विचारले. मग 12% दराने एका वर्षाचं व्याज किती होईल? 1 लाखाचं 1 लाखाचे 12% म्हणजे 12,000 रुपये त्याचं एका वर्षाचं व्याज. मग आपल्याला भाडं एका महिन्याला ठेवायचं. मी एका महिन्याला भाडं भागिले 12 केले, 12 × 12, 1,000 रुपये जर भाडं ठेवलं तर वर्षाचं 12,000 मिळेल. लाखाचं व्याज 12% 12,000 होणार. सरळ व्याजाच्या दराने एका मुद्दलाची 5 वर्षात दाम दुप्पट होते, तर त्या दराने मुद्दलाच्या तिप्पट रास होण्यास किती वर्ष लागतात? आता पहा, सरळ व्याजाच्या दराने मुद्दलाची 5 वर्षात दाम दुप्पट म्हणजे व्याजाचा दर किती असणार आहे? 20. मग आपल्याला तिप्पट करायची म्हणजे मुद्दल 100 रुपये असेल तर त्याची तिप्पट काय होणार आहे? 300.
मग 300 रुपये रास व्हायचे म्हणजे व्याज किती मिळालं पाहिजे 200 रुपये. मग 200 रुपयाला 200 रुपये 100 रुपये मोजला तर 200 रुपये व्याज मिळवण्यासाठी दुसऱ्या व्याजाचा किती वर्ष कालावधी लागेल. कालावधी काढायचा असेल तर व्याज गुणिले 100 भागिले दर गुणिले मुदत काढायची आपल्याला. दर गुणिले मुद्दल. मुद्दल किती होती 100 रुपये मुद्दल होती. जे सूत्र पहा लक्षात घ्या. मोदक भागिले 100 म्हणजे व्याज बरोबर मोदक भागिले 100. हे भागिले 100 असतात तिकडे गुणिले व्याज गुणिले 100 भागिले मुद्दल गुणिले कालावधी तेव्हा दर निघतो. इथे भागाला घालवा 100 नाही 100 गेले 20 10 200. 10 वर्षामध्ये तुमची तिप्पट ऱ्हास होणार आहे म्हणजे मुद्दल दुप्पट होणार आहे. त्यामुळे उत्तर पर्याय क्रमांक 200 रुपये तुमचं व्याज झालं आणि मग 100 रुपये मुद्दल तुमचं अशी तिप्पट तुम्हाला रक्कम मिळेल 10 वर्षानंतर. पुढे 39 पहा. अनिलने 3000 रुपये गुंतवून एक व्यापार सुरू केला. 4 महिन्यांनी सागरने त्या 2500 रुपये गुंतवले तर व्यापारा वर्षाखेर 28,000 रुपये नफा झाला. त्यापैकी सागरला किती रुपये मिळतील. अनिल 3000 आणि नंतर आहे सागर. भांडवल अनिलने किती घातलं 3000 रुपये. 4 महिन्यानंतर याने घातलं 2500. वर्षाखेर म्हणजे मुदत अनिलचे किती महिने वापरले गेले 12 महिने आणि 4 महिन्यानंतर आला म्हणजे याचे किती वापरले गेले 18. म्हणजे याचं गुणोत्तर काय 12 36,000 याचं 25 200 म्हणजे याचं संक्षिप्त रूप दिलं तर 3 शून्याला 3 शून्य गेले 4 निघालं 4 25 4 ने 36 म्हणजे व्याज जे भांडवल नफ्याची वाटणी ती 9/5 या प्रमाणात करावी लागेल. म्हणजे तर नफा किती झाला आहे 28,000 रुपये. मी तर याला 9 भाग 9x याला 5x म्हणजे 14x बरोबर 28,000. x बरोबर 28,000 भागिले 14 केले तर उत्तर काय येणार आहे 14 दुने 28 2001 याला 9 दुने 18,000 आणि याला 5 दुने 10,000 रुपये. आपल्याला विचारले कुणाला सागरला किती मिळतील 10,000. पुढे 28 मीटर व्यास असलेल्या अर्धवर्तुळाकृती बागेभोवती तारेचे 2 पदरी कुंपण घालण्यासाठी किती तार लागेल. आता व्यास 28 इथं पहा अर्धवर्तुळाची परिमिती बरोबर काय सूत्र आहे 36/7/8. हे सूत्र पाठ असेल तर अगदी सोपं आहे. म्हणजे इथं व्याज दिलेले 28 म्हणजे इथं त्रिज्या किती असणार आहे 14. 7 दुने 14 36 दुने 72 परिमिती आहे म्हणजे एक तारेचा फेरा मारायला 72 मीटर तार लागेल. 2 पदरी म्हणजे याची दुप्पट 144 मीटर तार लागेल 2 पदरात. 1+3 मीटर रुंदी व 2x+5 मीटर लांबी असलेले 3 आयत रुंदीच्या बाजूने एकमेकांना जोडले आहेत. नवीन आयताची परिमिती 106 मीटर होती तर नवीन आयताकृतीचे क्षेत्रफळ किती. रुंदी 1+3 लांबी आहे 2x+5 आणि रुंदी आहे 1+3. काय म्हणजे त्यांनी 3 आयत रुंदीच्या बाजूने एकमेकांना जोडले. रुंदीच्या बाजूने 3 आयत जोडले. इथे दुसरा आणि इथे तिसरा अशी 3 आयत. याची लांबी किती होईल संपूर्ण आकृतीची याची तिप्पट करावी लागेल. ओके आणि रुंदी आहे तेवढीच राहणार. आणि मग आपल्याला परिमिती दिली म्हणजे लांबी अधिक रुंदीच्या बेरचीची दुप्पट परिमिती असते. याचा गुणाकार लांबी किती आहे होईल 6x अधिक 15 आणि अधिक 1+3 आणि याची दुप्पट बरोबर किती दिलेले 160. याला भागी हे 2 गुणिले तिकडे पाठवले भागिले होतील याची बेरीज होईल 6x ने 7x अधिक 18 बरोबर याने इकडे भागलं तर 53. लांबी आणि रुंदीची बेरीज 53. हे अधिक 18 इकडे पाठवले वजा होतील 7x बरोबर 53 वजा 18 म्हणजे 35. x बरोबर
5. 35 भागिले 7 म्हणजे x बरोबर 5. मग लांबी किती होईल? लांबी 5 दुने 10 अधिक 5 15 त्रिक 45 आणि रुंदी किती होईल? 5 अधिक 3 8. मी याचं क्षेत्रफळ विचारते 45 गुणिले 8 360 चौरस मीटर. ए वर्ग ए घन ए चा x घन ही तीन पदे प्रमाणात आहेत तर x ची किंमत किती? आता जेव्हा तीन संख्या प्रमाणात असतात तेव्हा अंत्यपदाचा गुणाकार बरोबर मधल्या पदाचा वर्ग असतो. मधलं पद आहे आपल्याकडे ए चा घन. ए चा घन पहा, पहिलं पद ए वर्ग, दुसरं पद ए चा x घात त्याचा गुणाकार बरोबर मधलं पद ए चा घनाचा वर्ग. याचा वर्ग काय होईल? घातांकाचा घातांक म्हणजे ए चा 6. याचा गुणाकार म्हणजे बेस सारखा असेल तर घातांकाची काय होते? बेस. जिथे बेस सारखा आहे बरोबर चिन्ह म्हणजे घातांक सारखा असणार म्हणजे 2 अधिक x बरोबर 6. x मध्ये 2 अधिक येते तिकडे पाठवले x बरोबर 6 वजा 2 याची किंमत काय येणार आहे? 4. एका वस्तूची छापील किंमत 120 रुपये आहे. जर त्यावर 33.1/3% सूट मिळाली तर किती रक्कम द्यावी? मग 120च्या छापील किंमत 120 त्याच्यावर 33.1/3% याचं 33.1/3% याचं पहिल्यांदा अंशाधिक मध्ये करा. 33.90/3 म्हणजे 100/3 टक्के म्हणजे याचा छेद 100 असतो. म्हणजे इथे 12 गुणिले 100/3 याला भागिले 100 येते. हे भागिले म्हणजे उलटून गुणिले अगोदर हे करा. म्हणजे मांडायच्या अगोदर इथे जर तुम्ही केलं असतं 100/3 गुणिले 1/100 म्हणजे उलटून याला छेद काय म्हणजे म्हणजे इथे 100ला 100 जाते म्हणजे 1/3 म्हणजे 120 गुणिले 1/3 3 चौक 12 म्हणजे 40 रुपये सूट मिळेल. म्हणजे त्या किती द्यावे लागतील? 120 वजा 40 80 रुपये द्यावे लागतील. 31.1/3 भागिले 13.1/3 याचा अंशाधिक मध्ये करा भागिले 13.1/3 31 93 94/3 गुणिले उलटून ते 39 40/3 उलट केलं या 3 ला 3 गेले 94/40 भाग जातो का कशाने? 2 ने जाईल भाग 47/20 पर्याय क्रमांक 1. आता याचं पुन्हा एकदा पूर्णांकाचा अंशाधिक मध्ये केलं तर 20 दुने 40 म्हणजे 20 पुन्हा 2.7 चौथा आहे पर्याय. एका वृत्तचितीच्या पायाचा परिघ 88 सेंटीमीटर असून उंची 9 सेंटीमीटर. त्यावर तळाचा परिघ तेवढीच उंची, तळाचा परिघ तेवढ्या उंची 0.3 मीटर असलेला शंकू ठेवला तर तयार झालेल्या आकृतीचे घनफळ म्हणजे काय केले पहा. अशी वृत्तचिती आहे त्याच्यावरती एक शंकू ठेवलेला आहे. आता याचं परिघ दिलेलं 88, हा परिघ दिलेला 88, उंची दिलेली 9 आणि त्याच्यावरती जो शंकू ठेवलेला आहे त्याची उंची आहे ही मीटर मध्ये पहा दिलेला 0.03 मीटर म्हणजे सेंटीमीटर मध्ये. बाकी सगळे माप सेंटीमीटर मध्ये म्हणजे त्याचं सेंटीमीटर केलं तर किती होईल? 3 सेंटीमीटर. याच्यावर शंकू ठेवला तर आकृतीचे घनफळ अगोदर वृत्तचितीचं घनफळ काढायचं. वृत्तचितीच्या घनफळाचं काय सूत्र आहे? πr²h. आता इथं आर दिलेलाच आहे, इथं आर काढला पाहिजे. आर कसा काढाल? पाय दिले किंवा 2πr. 2πr बरोबर 88. इथे आर काढायचं आपल्याला. आर बरोबर 88 गुणिले 7/22 त्याला भागिले 2 राहते. 22 चोक 2 दुने 4 म्हणजे आर किती येणार आहे? 14. याची रेडियस 14 आहे. मग त्याच्यामध्ये वृत्तचितीचा आणि शंकूचं दोन्हीचं एकूण घनफळ विचारलं. वृत्तचितीच्या घनफळाचं काय सूत्र आहे?
पाय आर स्क्वेअर एच, बरोबर का? आणि शंकूचं 1/3 पाय आर स्क्वेअर एच. याच्यामध्ये कॉमन काढलं ते वेगळं वेगळं केलं तरी काय हरकत नाही. कॉमन काढलं तर काय निघेल याच्यामध्ये? आर याचा देखील एवढाच आहे. म्हणजे इथे पाय आर स्क्वेअर कॉमन निघू शकतो ना, आतमध्ये काय राहील? एच अधिक 1/3 एच. दोन्ही वेगळं वेगळं काढून बेरीज केली तरी काय अडचण नाही. आता याच्यामध्ये पायची किंमत 22/7, त्रिज्या आहे 14, 14चा वर्ग म्हणजे 14 गुणिले 14 आणि कंसामध्ये एच ह्याची किती आहे 9 अधिक 1/3, याची उंची किती आहे 3. अगोदर हा गुणाकार करावा लागेल 3 × 3 म्हणजे इथं उत्तर येणार 1 9 अधिक 1 10 इकडे उत्तर येणार आहे. इकडे 7 × 7 7 × 2 14 22 गुणिले 14 गुणिले 2 गुणिले 10 किती होतं उत्तर? 616. याचा गुणाकार येतोय ना 616. नाही ओके 616 याचा गुणाकार येतो. त्याला गुणिले 10 म्हणजे 6160 घन सेंटीमीटर मध्ये. आता इथे पहा एक त्रिकोण दिलेला आहे. या त्रिकोणामध्ये माप दिलेला 78 अंश. हे आहे हे आहे म्हणजे या दोन्ही माप या बाजू या समोरची ही बाजू या समोरची ही बाजू सारखी आहे. 78 अंशाचं एचं माप विचारलंय. हा 78चा आहे तर या दोघांची बेरीज किती येणार आहे? 78 येणार आहे. हा काढला तर 180 मधून 78 वजा केलं 102. या दोघांची बेरीज 78 येणार. ती केवळ याच्यावरनं आपण काढू शकतो. काय असतं नियम काय तिथं? त्रिकोणाच्या बाह्य कोणाच्या माप दुरस्थ कोणाच्या बेरजे एवढे असते. म्हणजे दोन्ही कोण सारखे म्हणून 78 भागिले 2 केले 39 आहे. पुढे एक्स वाय समचलनात आहे. रिकाम्या जागी कोणती संख्या आहे? समचलनामध्ये काय असतं त्यांचा भागाकार कॉन्स्टंट असतो. म्हणजे आता एका पहिलंच घेऊ आपण फक्त 2/5 भागिले 4/15 बरोबर इथे माहित नाही x घेऊ छेद 8/21. आता हे भागिले आहे ते इकडे आले गुणिले होते म्हणजे 2/5 गुणिले 8/21. आता हे उलटून गुणिले काय होतील 15/4 बरोबर x. 5 × 5 5 × 15 4 × 4 4 × 8 3 × 3 3 7 21. आता अंशांशाचा गुणाकार 2 दुने 4/7 4/7. 48 पान खालीलपैकी सत्य विधान कोणते? दोन समद्विभुज त्रिकोण एकरूप असतील तर त्याच्या शिरोबिंदूमध्ये 3 प्रकारच्या संगती असतात. समद्विभुज असतील तर किती संगती असतात? त्याच्या 2 संगती असतात. समभुज असेल तर 3 संगती असतात. कोणतेही दोन काटकोन त्रिकोण एकरूप असण्यासाठी कमीत कमी 2 घटक एकरूप असावे लागतात. काटकोन त्रिकोण म्हणलेले कर्णभुजा कसोटी काय आहे तीच आहे. म्हणजे 3 लागतात. कोणताही त्रिकोण जर असेल तर बाको बा बा बाबा म्हणजे इथं 3 गोष्टी लागतात. पण इथं काय म्हणजे काटकोन त्रिकोण म्हणजे याचा अर्थ कोण दिलेला आहे मग राहिला किती 2च. म्हणजे कर्ण आणि एक बाजू दिली असेल तरी येतं. म्हणजे काटकोन त्रिकोण एकरूप असण्यासाठी कमीत कमी 2 घटक. पण बाजू दोन्ही असतील कोणत्याही तरी चालेल किंवा एक कोण आणि एक बाजू म्हणलं तरी चालेल. बाको बादी को बाको कसोटी देखील तिथं लागू होते. मधला कोण घेतला मधली एक बाजू घेतली आणि एका बाजूचा कोणताही कोण घेतला म्हणजे 2 कोण त्याच्यामधली बाजू पण कर्णभुजाला लागू होते. कर्णभुजा तसं म्हणायला गेलं तर काटकोन करणारी एक बाजू कर्ण आणि काटकोन म्हणलेले. 2 समभुज त्रिकोण एकरूप असतील तर त्यांच्या शिरोबिंदूमध्ये 6 प्रकारची संगती येते. 6 प्रकारची संगती बरोबर आहे. 2 विषमभुज त्रिकोण एकरूप असतील तर त्यांच्या शिरोबिंदूमध्ये 3 प्रकारच्या संगती असतात. नाही केवळ एक आणि एकच प्रकारची संगती असते. 49 PQROMNR कोणत्या कसोटीनुसार एकरूप आहेत? 2 मधला कोण आहे तो विरुद्ध कोण आहे. म्हणजे हे कोण आणि हे कोण एकरूप असतात. आणि या बाजूला ही बाजू दिलेली या बाजूला ही बाजू दिलेली म्हणजे बा को बा
म्हणजे बाजू आणि दोन बाजूच्या मधला कोण म्हणजे बाकोबा कसोटी आहे. पुढे 50वा प्रश्न पहा. 5a चा चौथा 5a चा चौथा अधिक 2a चा घन वजा 6a अधिक 7 वजा 7a चा घन अधिक 2a वजा 6 वजा 5a चा वर्ग वजा a चा चौथा घन. आता इथं फक्त वजाचं चिन्ह असल्यामुळे आतली चिन्ह बदलणार तेवढंच. अगोदरचं आहे तसंच घेऊया. आता कंस काढून टाकू. 5a चा चौथा अधिक 2a चा घन वजा 6a अधिक वजा अधिक वजा वजा होईल वजा 7a चा घन अधिक 2a वजा 6 वजा 5a वर्ग अधिक a चा चौथा घात. आता इथे चौथ्या घाताची जवळ घेतली. 5a चा वजा चौथा आणि हे a चा चौथा याची बेरीज आहे म्हणल्यानंतर 6a चा चौथा 2a चा घन आणि हे वजा आहे दोनच घालायचे अधिक 2a चा घन वजा 7a चा घन वजा 5a चा घन वजा 6a नाही वर्गच एकच आहे वर्गच एकच आहे वजा 5a चा वर्ग म्हणजे ते वजा 6a अधिक 2a वजा 4a आणि ते अधिक वजा 6 एक वजा 6. तो कोणतं उत्तर तिसरा पर्याय. चला पुढे 8a वजा 8b छेद 8c भागिले a वजा b छेद c कंसाच्या बाहेर अधिक 1 बरोबर किती. आता या पहिल्यामध्ये कॉमन काढा. 8a वजा 8b छेद 8c भागिले a वजा b छेद c याच्यात 8 कॉमन काढला तर इथे a वजा b छेद c असंही होते. किंवा इथे संपूर्णच याला कॉमन नाही ते आपण असं काढूया. याला काढून कंस इथे 8 काढूया आणि इथे 8c ठेवूया. 8ला 8 घालवता येतील आपल्याला. वजा a वजा b छेद c या 8ला 8 हे भागिले 8ला 8 गेले a वजा b छेद c a वजा b छेद c आणि हे उलटून बोलले c अपॉन a वजा b. याला कंस टाकला याला कंस टाकला तर कंसाला कंस आहे त्या c ला c जाईल. उत्तर काय येणार आहे 1 आणि बाहेर कंसाच्या बाहेर दिलेलं आहे अधिक 1 अधिक 1 उत्तर 2. 52 पहा. खालीलपैकी असत्य विधान कोणते. असत्य विधान समांतरभुज चौकोनाचे सम्मुख कोण एकरूप असतात. बरोबर आहे. समांतरभुज चौकोन असू द्या समभुज चौकोन असू द्या समांतरभुज चौकोनाच्या सम्मुख भुजा एकरूप असतात. समोरासमोर भुजा एकरूप समांतरभुज चौकोन समोरासमोर बाजू एक समांतर असतात. तिसरं समांतरभुज चौकोनाचे कर्ण एकरूप असतात. समांतरभुज चौकोनाचे कर्ण एकरूप असतात का नसतात. वेगळे वेगळे असतात. कर्ण लहान मोठे असतात. सर समभुज चौकोन जरी असला तर त्याचाही कर्ण लहान मोठे असतात. समांतर म्हणजे जसं आपण त्याच्यामध्ये आपण बघतो. आता उदाहरणार्थ मी हा समभुज काढतो. हा लहान हा मोठा आहे म्हणजे एकरूप आहे का नाही. समांतर इथे इथे देखील तसंच आहे. यांचं बघा वाढते हे छोटं अंतर म्हणजे कर्ण एकरूप नसतात. समांतरभुज चौकोनाचे कर्ण परस्परांना लंबदुभाजक असतात. कुणाचे असतात लंबदुभाजक. समभुज चौकोनाचे. समांतरभुज चौकोनाचे कर्ण परस्परांना लंबदुभाजक नसतात. त्यामुळे उत्तर मिळतं कोणतं येईल 3 आणि 4 असत्य आहे. पहिलं आणि दुसरं बरोबर आहे. a चे 30% हे b च्या 75% एवढे आहे. तर खाली कोणते विधान बरोबर. a चे 30% ते म्हणजे गुणिले a चे 30% म्हणजे 30/100 बरोबर b चे 75% 75/100 दोन्ही छेद 100ला 100 घालवला तरी चालेल.
म्हणजे इथे 30A बरोबर 75B. त्याला संक्षिप्त रूप दिलं तर काय होईल? 5 ने घालवला तर 5 ने जाईल, 15 ने जाईल. 2A बरोबर 5B. 2A बरोबर 5B. कोणताही पर्याय तिसरा आहे. एका क्रिकेट सामन्यात भारतीय संघातील सर्व खेळाडूंनी काढलेल्या धावाची सरासरी 32 आहे. त्यातील 10 खेळाडूंच्या धावा दिलेल्या आहेत, तर उरलेल्या खेळाडूंच्या धावा काढायच्या. म्हणजे सरासरी 32. किती खेळाडूंची झाली? 11. म्हणजे एकूण धावा किती होतील? 32 गुणिले 11 352. त्यातल्या 10 जणांचे किती दिले? बेरीज 300 दिले. त्यातनं राहिलेल्या उरलेल्या खेळाडूंनी किती केले? 11व्या 52. एक सामायिक सरळ समीकरण सोडवा. x अधिक y च्या अनुक्रमिक किमती काढा. 1/3x म्हणजे याचं केलं तर x/3 अधिक y/2 बरोबर 8. हे एक दिलं आहे. दुसरं 3x/4 वजा y/4 बरोबर 7. ही दोन समीकरणं दिलेली. आता याच्यावर किमती काढायच्या. आता इथं छेद सारखा केला तर 6 होईल. म्हणजे याची दुप्पट 2x अधिक याची तिप्पट 3y बरोबर 8. इथं छेद भागिले 6 तिकडे पाठवले तर 6 8 8 ठिकाण म्हणजे 2x अधिक 3y बरोबर 48. इकडे काय होतंय? इथे छेद सारखा केला तर 4 होतोय. 3x वजा y बरोबर 7. हे भागिले 7 तिकडे पाठवले 3x वजा y बरोबर 7 चौक 28. ही दोन समीकरणं मिळाली. आपल्याला जर x घालवायचा असेल तर दोन्हीकडे सारखा झाला पाहिजे. हा 2x आणि इथे 3 सारखा करायचा म्हटल्यानंतर 2 आणि 3 चा लसावी किती येतो? 6 येतो. म्हणजे याची किती पट करावी लागेल? 6 करायला 3 पट. आणि इकडे याची 2 पट. याची 3 पट केली तर काय होईल? 6x अधिक 9y बरोबर 48 3 144. आता याची 2 पट करा. 6x वजा 2y बरोबर 56. याची वजाबाकी करायची. वजाबाकीमुळे चिन्ह बदलतात. या अधिक आहे, वजा अधिक वजा, हे वजा वजा अधिक. 6x मध्ये 6x गेले 0. हे 9y अधिक 2y 11y बरोबर. याच्यातनं अधिक वजा वजा होणार. 144 मध्ये 56 गेली. 14तनं 6 गेले 8 राहिले. 14तनं 6 गेले 8 राहिले. 11y बरोबर 28. y बरोबर 8 येणार. त्याच्यावर पर्याय कट होत आहे का? होत आहे. पहिला उत्तर येईल, पहिला पर्याय. पुढे दिलेल्या राशीचे अवयव काढा. 125 m घन n घन वजा 64. आता हे 125 पहा, मांडणी करताना m घन वजा 64 घातांकाच्या याच्यामधले हे 5 चा काय आहे? घन. 5 m n कंसाचा घन वजा हा 4 चा घन. a घन वजा b घन त्याचा विस्तार हा जर पाठ असेल तर आपल्याला हे कधी सोडवायला अवघड जाणार नाही. a घन वजा b घन याचा विस्तार काय होतो? डायरेक्ट उत्तर सांगा की a वजा b ने वर्ग कसं का याचा विस्तार? ओके ओके ओके. a वजा b आणि दुसऱ्या कंसात a वर्ग अधिक ab अधिक b वर्ग. इथं 2 ab नसते. तशा पद्धतीने याची मांडणी केली तर पहिल्या कंसामध्ये 5 m n वजा 4 आणि दुसऱ्या कंसामध्ये येईल 5 चा वर्ग 25 m वर्ग n वर्ग अधिक या दोघांचा गुणाकार 20 m n आणि वजा 4 चा वर्ग होईल 16. हा पर्याय 2. 39 मीटर 42 मीटर आणि 45 मीटर बाजू असलेल्या त्रिकोणी शेतात 20 मीटर लांब व 15 मीटर रुंद आयताकृती कट्टा बांधला तर उरलेल्या शेतीच्या जागेचे क्षेत्रफळ किती? 20 मीटर लांब आणि 15 मीटर रुंद त्रिकोणी शेत. आकृती काय केलं आहे? 39
42 आणि 45. कुठलं सूत्र वापरावं लागेल? हिरोचं सूत्र वापरावं लागेल इथे. हिरोचं सूत्र काय आहे? यस काय काय वर्गमुळामध्ये यस गुणिले कंसात यस मायनस ए गुणिले बी गुणिले सी. हे हिरोचं सूत्र आहे. याची परिमिती किती होईल? 39 आणि 45, 84 42, 126 ची अर्ध परिमिती 63. म्हणजे याच्यामध्ये होईल 63 गुणिले 63 वजा 39 गुणिले 63 वजा 45, सॉरी 63 वजा 45 आणि गुणिले 63 वजा 42. याची 63 गुणिले 63 वजा 39 24, 63 वजा 45 18, 63 वजा 42 21. आता याचं वर्गमूळ निघेल असे फॅक्टर काढायचे. यातली एक वर्ग संख्या असते. 9 7 63, 24 चे एक वर्ग संख्या पाहिजे त्यामध्ये. 6 चौक 24, 6 गुणिले 4 4 वर्ग संख्या. 18 चे 9 गुणिले 2, 21 चे 7 त्रिकच घ्यावे लागते. वर्ग संख्या यायला पाहिजेत ना इथे. बरं आता याचं वर्गमूळ काढून त्याचं निघतंय ते काढून. 9चं वर्गमूळ 3 निघतंय. या 4चं वर्गमूळ 2 निघतंय. या 9चं वर्गमूळ 3 निघतंय. म्हणजे याचं वर्ग निघत या 3 आणि हा 3 त्याचं वर्गमूळ 3 निघेल. 12 12 84 वर्गमूळ निघेल ना. म्हणजे मूळ जसं की आता 63 घेतलं ना तर त्याला 3 गुणिले 7 असं घ्यावं लागतं. ओके. मग ह्या ठिकाणी ह्याचं निघाले पाहिजे होते ना. 12 साठी 84 चे फॅक्टर पाडले तर 2चा कितवा घात येतो? 84 नाही येत. 2 घातांकामध्ये 3च्या घातांकामध्ये पण येत नाही. येणं अपेक्षित होतं. बरं किती येते इथं बघू त्याच्यानंतर बारकाईनं काय नक्की चूक झाली त्यात. हे तर आपल्या गणितात चूक झाली का कुठे? नाही. 39 42 45 126. बरं काय आलं इथं वर्गमूळ त्याचं काढलं तर 756. काय तो फॅक्टर पाडले मला सांग बरं. 3 गुणिले 7. 21 चे 3 त्रिक 9 गुणिले 7. 2 गुणिले 2 गुणिले 4 4 गुणिले 8 8 गुणिले 3. 7 गुणिले 2 इथं 7 18 2 गुणिले 3 गुणिले 3. ओके. इथं 3 गुणिले 7 हे 7 हा इथे येते एकदा 7. ओके बघा इथं या दोघात 3चं एकदा येईल. या 7चं हे 7चं एकदा येईल. या 2 वेळाचं एकदा 2. या 2 वेळाचा एकदा 2. या 3चा एकदा 3. या 3चा एकदा 3. 7 × 1 गुणिले 2 4 4 गुणिले 84 84 गुणिले 9 756. हे क्षेत्रफळ आहे या त्रिकोणाचं. त्यातनं काट्याचं क्षेत्रफळ 20 गुणिले 15 म्हणजे 300 वजा केले उत्तर येणार आहे 456. चला पुढे काय म्हणलेलं आहे? 58 एका दिलेल्या आकृती रेखांकित भागाचे क्षेत्रफळ. त्रिकोणाचं क्षेत्रफळ काढून त्यातनं वर्तुळाचं क्षेत्रफळ वजा करायचं. आता 36 45 दिलेलं आहे म्हणजे हा काटकोन आहे
हे 36 आहे, 45 कोणत्या त्रिकोणात बसते? 3 4 5 ची. 3 ची 12 पट, 4 ची 12 पट नाही 3 च्या 9 ची 4 पट, 3 ची 4 ची 9 पट, 3 ची 9 पट 27. 27 36 45. मी इथे एक इथं पाया गुणिले उंची 36 गुणिले 27 केले. 18 गुणिले 27 किती येते? 486. त्यातले या वर्तुळाचे आपल्याला वजा करायचे. वर्तुळाची त्रिज्या 7 आहे. 7 त्रिज्याचं किती येते? 154 वजा केले 332 रचवलेल्या भागात. एका त्रिकोणाच्या बाह्य कोणाच्या मापाचे गुणोत्तर 5 13 12. तर त्यापैकी आंतरकोनापैकी सर्वात मोठा कोण किती मापाचा असेल? आता बाह्य कोण पहा 5 13 12 म्हणजे 5x 13x आणि 12x. हे बाह्य कोणाची बेरीज किती असते? 360. इथे किती होती? 25 30x बरोबर 360, x बरोबर 12. म्हणजे हा असणार आहे 12 × 60 चा बाह्य कोन, हा 156 चा बाह्य कोन, हा 144 चा बाह्य कोन. आपल्याला काय ते सर्वात मोठा आंतरकोन 180 मध्ये 60 वजा केला 120 चा सगळ्यात मोठा बाह्य आंतरकोन येणार आहे. x बरोबर -3 आणि y बरोबर -1 असेल तर खालीलपैकी कोणत्या राशीची किंमत 9 येईल? 1 आणि 3 ची. बरं इथं घालू आपण 3x वर्ग अधिक 18y. x ची किंमत -3 आहे म्हणजे 3 गुणिले -3 चा वर्ग आणि y ची किंमत -1 आहे. 18 गुणिले -1 -3 चा वर्ग होतो 9. 9 गुणिले 3 अधिक आणि हे -18 आहे. 9 त्रिक 27 अधिक -18 उत्तर काय येईल? 9. आणि दुसरा कुठला? तिसरा 2x वर्ग अधिक 9y घन. x ची किंमत आपण घातली त्याच्यामध्ये -3. 2 गुणिले -3 चा वर्ग अधिक 9 गुणिले -1 चा घन. -3 चा वर्ग होतो 9 म्हणजे 2 गुणिले 9 अधिक 9 गुणिले -1 चा घन -1. 9 गुणिले 18 अधिक हे -9. 18 - 9 म्हणजे उत्तर काय येईल? 9. पर्याय क्रमांक 3. A/B सॉरी A/2 अधिक B/3 चा वर्ग या राशीचा विस्तार करा. A/2 अधिक B चा घन याचा विस्तार. आता इथे x अधिक y याचा विस्तार काय होतो? ते सूत्र x वर्ग अधिक 2xy अधिक y वर्ग हे सूत्र असेल. मी त्या सूत्राचा वापर करू. पहिल्या पदाचा वर्ग आपण लगेच गणपट नका करू. डायरेक्ट येते मला माहिती पण सगळ्यांना आलं पाहिजे. अधिक मी मधल्या पदाचे चिन्ह 2 गुणिले A/2 गुणिले B/3 अधिक B/3 चा वर्ग याचा वर्ग काय होईल? A वर्ग छेद 4 अधिक याचा गुणाकार काय होणार आहे? AB/6 त्याला गुणिले 2 होणार. 2AB/6 2AB/6 इथे संक्षिप्त रूपी B चा वर्ग छेद 9. इथे व्यतिरिक्त कसा होणार आहे? म्हणजे A वर्ग छेद 4 अधिक AB/3 अधिक B वर्ग छेद 9. पर्याय क्रमांक 2 आणि 4. शेतीमालावरील कर 20% ने कमी केल्यामुळे त्याचा खप 20% ने वाढला. कराच्या उत्पन्नात काय फरक पडेल? इथं जेव्हा 10% वाढ 10% कमी झालं तेव्हा 10 वर्ग कारण भागिले 100 करायचं.
तिथं 20% कमी केल्यामुळे 20% वाढला, म्हणजे 20 गुणिले 20 400 भागिले 100 केलं तर 4% कमीच होतो. एकूण उत्पन्न 4% कमी. दोन्ही सारखा असेल तेव्हा होतं. पुढे 63 पेपर कुठला सोडवून घेत आहे? स्कॉलरशिप 8वी. पेपर ग्रुपला काल टाकला जातो, तो सोडवण्यासाठी आज संध्याकाळपर्यंत वेळ दिला जातो. आज संध्याकाळी तो पेपर तपासला जातो आणि तपसून तो समजावून दिला जातो. अशा पद्धतीने आमचं रोजचं कामकाज चालू असतं. ओके, जाधव लक्षात आलं? इथला जाधव ऑनलाईनला एक जण आला, तो विचारतोय सर पेपर कुठला सोडवून घेता. आता कुठला सांगू त्याला? आता पेपर नंबर चालला 59. आता ती पेपर कोणता तरी एक चॉईस केला जातो, पेपर ग्रुपला टाकला जातो, सोडवण्यासाठी दुसऱ्या दिवशी संध्याकाळपर्यंत वेळ दिला जातो 24 तास. मग सोडवण्यात इथे वेळेत तपासला जातो आणि तपासून तो समजून दिला जातो संपूर्ण पेपर. एकदा ते लक्षात आलं की काय अडचणी येत नाही. पण आमच्या मुलांचे मार्क काय वाढत नाही, ती आहे तेच, बरोबर का नाही? शेवटचा महिना करणार का पूर्ण वेळ अकॅडमी फक्त स्कॉलरशिपवरती देऊ वेळ? बघा, करण्याची तयारी असेल तर, ज्याची करण्याची तयारी आहे त्याच्यासाठी टाइम पेपर 2 झाले पाहिजेत रोज. चालतंय सर. काय म्हणते काय म्हणते? ओके ओके. चालतं. बघा, कधीपासून सुरुवात करायचं ठरवा. अगोदर ठरवा, नाही तर डायरेक्ट आम्हाला धक्के यायचा मलाच राहत. अगोदर ते नियोजन केलं पाहिजे. मला इथं ती तयारी केली पाहिजे. नुसतं हे करून उपयोग नाही. पेपर द्यायचे म्हणजे त्याचं सोल्युशन ते झालं पाहिजे. बघा, जमत असेल तर ठीक आहे, बघा पुढल्या आठवड्यात विचारतो. या आठवड्यात नको, एवढा आठवडा जाऊ द्या, पुढल्या आठवड्यात. तोपर्यंत तुम्ही शाळेत ओळखून घ्या काय करायचं. शाळेची चाचणी बरोबर, स्कॉलरशिपचा पेपर शाळेची चाचणी बरोबर येते. 27 तारखेच्या आहे का? स्कॉलरशिप शाळेची चाचणी होऊ द्या, मग आपण त्याच्यामध्ये किती तारीख आहे? 16. चाचणी कधी या? 27 तारखेच्या 27 तारखेच्या आधी. मग शाळेची चाचणी झाली, मग आपण पूर्ण वेळ याच्यामध्ये होतो. हा, ज्याला करणार आहे त्याला असं कोणाला बंधन नाही, नाही आलं पाहिजे, केलं पाहिजे. करायचं तर ते टाईम लावून झालं पाहिजे. बरं, खाली ते कोणताच बरं आहे, त्याची काही एक्स्ट्रा फी वगैरे काय नाही, म्हणजे अगोदर सांगतो. पुन्हा म्हणतात की सर फी वगैरे काय पण करणारी पाहिजे. इथं जर ढेगाना गोंधळ आला तर मी हाकलून दे. मला 5 जण असली पाहिजे, मला ज्यादा ढेग नको आहे. मला करणारी, मनापासून करणारी असली ती 100% लागलीच पाहिजे. महत्त्वाचं, चुकणाऱ्या प्रत्येक प्रश्नावरती त्यांनी काम केलं पाहिजे. त्या टाईपचे 1-2 एक प्रश्न, जे चुकले त्या टाईपचे एक प्रश्न त्यांनी सोडवला पाहिजे. दिवसात 2च पेपर करायचे, म्हणजे परफेक्ट झाले. खाली ते कोणता संपाद बिंदू त्रिकोणाच्या शिरोबिंदूपासून समान अंतरावर असतो. शिरोबिंदूपासून समान अंतर याचा अर्थ त्या बिंदूतून वर्तुळ काढलं तर शिरोबिंदूतून झाला, म्हणजे त्याला कसलं वर्तुळ म्हणतात? बाहेर शिरोबिंदूतून जाणारं वर्तुळ परिवर्तुळ. परिवर्तुळाचा केंद्रबिंदू कोण असतो? लंब दुभाजकांचा संपाद. लंब दुभाजक म्हणजे समोरच्या शिरोबिंदूतून समोरच्या बाजूवर टाकलेला लंब, त्या लंब दुभाजकांचा संपाद. पुढे सोबतच्या आकृती व्युत्क्रम कोणाचे एकूण किती जोड्या आहेत? 8. बरोबर, किती शहाणे, 8 जोडे. इथं किती व्युत्क्रम कोणाच्या जोड्या? 4. बाह्य व्युत्क्रम कोण करायचे नाही, अंतर व्युत्क्रम हा 1, 2. बरोबर.
आता इथं आता पहा, थांबा मला ही रेषा काढायची होती. ही रेषा अशी आहे. हा इथे याला हा आणि याला हा किती झाले इथं 2 आणि 2 4 झाले. आता इकडं होणार आहे काय? मग 8 कशा झाल्या थोड्या? बाह्य उत्क्रमण कोण घालायचे काय आपण काय म्हणजे सोबतच्या उत्क्रमण कोणाचे एकूण जोड्या किती आहेत? आता इथं बाह्य उत्क्रमण कोण सहसा धरले जात नाही, त्यामुळे 64चं उत्तर मला बघून द्या. 64चं उत्तर काय दिले? 2 दिले. 2 8 हे बाह्य उत्क्रमण कोण धरलेले आहेत, पण बाह्य उत्क्रमण कोण सहसा धरले जात नाही. सर ग्रुपमध्ये ॲड करता माझा मोबाईल नंबर हे पहा, याला हाय टाक, मी तुला लिंक देईल. मी त्याला ग्रुपमध्ये हा कुणाकडनं कळला तुला? 64 17 68 पहा, हा जो माझा मोबाईल नंबर आहे त्याला हाय टाक, म्हणजे तुला मला ग्रुपला ॲड करता येईल. किंवा एक माझ्या ही लिंक माझी जी आहे ज्याला मिळाली त्यांनी त्याचा माझा तो मेसेज पण टाकायला पाहिजे ना, की त्याच्यामध्ये माझ्या 5वीच्या ग्रुपची लिंक आहे, 8वीच्या ग्रुपची लिंक आहे, यूट्यूबची लिंक आहे. या सगळ्या लिंक एका मेसेजमध्ये. आता तो मेसेज तुला मिळाला नसेल तर मिळेल, मला या नंबरला व्हॉट्सअपला हाय म्हणून टाक, म्हणजे तुला ग्रुपमध्ये ॲड करता येते. नाव काय रे बाळा तुझं? मनीषा जाधव. नाव काय? हा जाधव लगेच टकमक करतो. तुझ्या घरात तुझ्या मम्मीचं नाही नाव मनीषा. नाव काय तुझं? मनीषा जाधव. नाव काय? श्रावणी जाधव. ओके, नाही काय हरकत नाही. तू मला या ग्रुपला हाय म्हणून टाक, तुला मी त्या लिंकमध्ये त्याची देईल. संध्याकाळ म्हणजे लवकर कर, म्हणजे संध्याकाळचा पेपर तुला मिळेल. उद्याच्याला सोडवून तुला ते जॉईन होता येईल. तो पेपर मग उद्याच्याला समजून दिला जाईल. आज संध्याकाळचा पेपर टाकलेला तुला मिळेल. तो पेपर सोडवून उद्या संध्याकाळी 8 ते पेपर पेपर येईल, असं ते चालतं. मग कधी 9:15ला संपतं, कधी 9:30 वाजतात, कधी 9:45 वाजतात, अगदी 10 पण वाजतात एखादा अवघड पेपर असेल तर. चला पुढील गणित पाहूया. वार्षिक वर्तुळालेख दिलेला आहे. कुटुंबाचा अन्नावरील वार्षिक खर्च किती? अन्नावरचा विचारला. आता याच्या अंशाची बेरीज केली का 360 होते का? होते. अन्नावरचा म्हणजे कुठला येईल खर्च? अन्न 108 अंश. मग अन्नावरचा 108 360 पैकी 108 आहे, म्हणजे 108 अंश छेद 360 गुणिले एकूण किती उत्पन्न? 2,08,000. एक शून्य घालवा, 36 त्रिक 108 किती येत आहे? 62,400. हा अन्नावरचा खर्च आहे. घर भाड्यावर शेकडा किती खर्च होतो? अगोदर खर्च काढला पाहिजे. किती? 72 अंश खर्च होतो. म्हणजे इथं जर काढलं तुम्ही 360 पैकी 72 अंश, म्हणजे इथे काय होईल? 1/5 येईल. म्हणजे 5 भागापैकी 1 भाग म्हणजे किती टक्के झाला? 20% झाला. बाकीचंही काढत बसायची गरज नाही. कळणार घोट आहे ना, कुठ चल मागं कुठ तर त्या पुरीच्या मागं गावडीच्या मागं दिवस त्याला उठ 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 तर मागे त्या पुरीच्या मागे एकटा बसतो त्याला. तर पुढे दिलेल्या आकृतीत पूरक कोणाच्या जोड्या किती? आता पहा, आकृती व्यवस्थित समजून घ्या, नाहीतर हे मी म्हणणारे फसतात. ACYMD ते बी. आता एका बाजूने बघायचं पुढे, एका दुसऱ्या बाजूने नाही पुन्हा बघायचं. ABCचा पूरक कोण काय? ABCचा पूरक कोण? CBD. पहिलं झाली ही जोडी. दुसरं AYC, ABC ABYचा YBD, ABMचा पूरक कोण? MBD. एवढे 3 इथं पूरक कोणाच्या जोड्या होतात, त्यापेक्षा जास्त होत नाही. 10 मीटर व 18 मीटर उंचीचे खांब, 2 खांब परस्पर 6 मीटर अंतरावर आहेत, त्यांच्या वरच्या टोकामध्ये अंतर किती?
आता पहा हे काय 10 मीटरचा आणि काय 18 मीटरचा, याच्यामधलं अंतर दिले 6. आता हे ते पॅरलल टाकलं, हा 10 मीटरचा आहे, हा 18 मीटरचा, म्हणजे इथे 10 गेलं म्हणजे वरती राहिला किती 8. हे 6 म्हणजे हे 6 आणि हे तर दोरी बांधली, तार बांधली. 6 3 4 5 चं त्रिकूट आहे. 3 ची दुप्पट, 4 ची दुप्पट, 5 ची दुप्पट 10 झालं. पुढे 15x घन वजा 7x वर्ग अधिक 19x वजा 36 या बहुपदीतून कोणती बहुपदी वजा करावी म्हणजे 8x चा घन वजा 4x वर्ग अधिक 12x वजा 24 ही बहुपदी मिळेल. म्हणजे आता साध्या सोप्या पहा, उदाहरणार्थ ए याच्यामधनं कोणतं वजा करावं तेव्हा उत्तर सी आहे. हे वजा बी तिकडे पाठवले तर इथं काय होतात अधिक बी होईल, आणि हे अधिक सी आहे ते इकडे पाठवले तर वजा होतात. म्हणजेच याचा अर्थ काय करावं लागेल, 15x वजा 7x वर्ग अधिक 19x वजा 36 त्याच्यामधनं 8x घन वजा 4x वर्ग अधिक 12x वजा 24 काय करायचे वजा करा. अगोदर मांडणी करून मग वजा चिन्हाने बदलू. 15x घन वजा 7x वर्ग अधिक 19x वजा 36 याच्यामधनं वजा उत्तर काय पाहिजे होतं 8x घन वजा 4x वर्ग अधिक 12x वजा 24. हे काय करायचे वजा करायचे. वजामुळे आतली चिन्ह बदलणार आहे. अलीकडचं आहे तसं 15x घन वजा 7x वर्ग अधिक 19x वजा 36. इथं अधिक आहे, वजा अधिक वजा 8x घन वजा वजा अधिक 4x वर्ग वजा अधिक वजा 12x वजा वजा अधिक 24. आता इथे पहा 15x घन वजा 8x घन काय आहे 7x वजा 7x वर्ग आणि अधिक 4x वर्ग वजा 3x अधिक 19x वजा 12x अधिक 7x वजा 36 अधिक 24 वजा 12. हे वजा केले की ते उत्तर येते. तर आपण एका आयताची लांबी 8x वर्ग अधिक 4y वर्ग रुंदी 8x वर्ग वजा 4y वर्ग, तर त्या क्षेत्रफळ लांबी गुणिले रुंदी असतं. म्हणजे लांबी आहे 8x वर्ग अधिक 4y वर्ग आणि रुंदी आहे 8x वर्ग वजा 4y वर्ग. त्याचा गुणाकार करायचा आहे तेव्हा हे जर जे a अधिक b आणि a वजा b याचा फॉर्म्युला होतो a वर्ग वजा b वर्ग. a आहे 8x वर्गचा वर्ग वजा 4y वर्गचा वर्ग. याचा वर्ग होईल 8 चा वर्ग 64 x चा चौथा घात वजा 4 चा वर्ग 16y चा चौथा घात झालं. वजा 4/9 आणि वजा 6/11 यांच्या दरम्यान कोणता अपूर्णांक कोणता. बघा वजा 4/9 वजा 6/11 याच्या दरम्यान येणारा दशांशा पूर्णांकामध्ये रूप करावा लागेल आपल्याला. आपली ती पद्धत लागू होते इथं म्हणजे क्लुप्ती आहे ती म्हणजे हे नाही. वजा 4/9 अधिक 6/11 याची बेरीज काय होईल वजा 4 वजा 6 वजा 10 9 11 20 संक्षिप्त करून दिलं वजा 1/2 म्हणजे पहिला पर्याय येईल. ओके. आणि दुसरं आता इथं पुन्हा याच्यामध्ये एक एक मिळवत जायचं. ही बेरीज आणि वजा 1/2 अधिक पुन्हा वजा 4/9 मिळवले तिथे 9 2 11 वजा 1 वजा 4 याची बेरीज वजा 5/11 हा एक पर्याय.
हा पर्यायामध्ये हा पर्याय. ओके, आता हे तुम्हाला ते सांगितल्यामुळं क्लुप्ती सांगितल्यामुळं सर्व मुलं हे दशांश चिन्हामध्ये करत बसेल. पुढे स्टार बरोबर वर्तुळात टिंब वजा 1 या अटीनुसार 6 3 स्टार आणि इथे वर्तुळात टिंब, म्हणजे इथं जी संख्या येईल त्यातनं वजा 1 ही येते. कारण काय सांगितले, स्टार बरोबर टिंब वजा 1, म्हणजे इथं उदाहरण 5 मानले तर इथं 4 आहे, इथं 8 मानले तर इथं 7 आहे. अशा पद्धतीने या संख्येला एक अंकी सर्वात मोठ्या त्रिकोणी संख्येने निश्चित भाग जात असे. त्रिकोणी संख्या मोठी कोणती आहे? त्रिकोणी संख्या सांगा. 1 3 6 10, म्हणजे या त्रिकोणी संख्या पाठ असल्या पाहिजे तर त्याला ते लक्षात ठेवा. त्रिकोणी संख्या आहे 1 3 6 10 15 21 28 36 45 55 66 ओके, म्हणजे इथं त्रिकोणी संख्येने त्याला भाग घालवावा लागेल. म्हणजे एक अंकी मोठी 6 ने भाग जातो. 6 ची कसोटी काय आहे? 2 ने आणि 3 ने भाग जातो. 2 ने आणि 3 ने 2 ने भाग जातो. याचा अर्थ इथं कसली संख्या आहे? समसंख्या. म्हणजे जर बघा आपण इथं 0 2 4 6 8 असेल तर इथे काय येईल? 9, इथे 1, आता इथं असणार नाही, इथे 3, इथे 5, इथे 7. आपल्याला स्टारच्या जागी कोणता नाही. आता स्टारच्या जागी म्हणजे काय आहे? याच्यामधनं वजा आहे. मी इथनं वजा आहे कोणते कोणते पर्याय? 5 7 3 1, 5 आहे 7 आहे 3 आहे 1 आहे, 4ही पर्याय आहे. आता आपल्याला इथे घेतलं तर मग 3 ची कसोटी लावून करायची. म्हणजे हे 2च्या कसोटीनुसार आपण घेतलं. म्हणजे इथे याची 6 आणि 3 9, पहिला पर्याय घेतला आपण तिथे 6 आणि 3 9 10 2 12 लागू होतोय, 3 ने 1 जातो. दुसरा पर्याय घेतला 6 आणि 3 9 3 12 आणि 4 16, 16 ला जाते का? नाही. तिसरा पर्याय घेतला 6 3 9 5 14 आणि 6 20 जातो का? नाही. इथे घेतला 6 3 9 7 16 आणि 8 24 जातो का? जातो. म्हणजे इथे पर्याय 1 आणि 4 म्हणजे पर्याय स्टारच्या जागी विचारले. स्टारच्या जागी 1 आणि 7 म्हणजे पहिला पर्याय, दुसरा पर्याय आणि चौथा पर्याय. ओके, एका वर्तुळात लघु कंसाचे माप विशाल कंसाच्या मापाच्या 3/7 पट आहे. तर लघु कंसाच्या संगत केंद्रीय कोणाचे माप काढा. एका वर्तुळात लघु कंसाचे माप 3/5 पट. याचा अर्थ काय होतो रे? लघु कंसाचं माप 3 भाग आहे आणि मोठ्या कंसाचं माप 5 भाग आहे. मग संपूर्ण वर्तुळाचं माप किती असतं? 360. 360 चे आपल्याला एक भाग काढावा लागेल. मी इथं 8 भाग, हे 3x आणि 5 आहे. 8x बरोबर 360, x बरोबर किती? 45 आणि 45 त्रिक आणि 45 पाचा म्हणजे लघु कंस 135 चा मापाचा आहे. तर लघु कंसाच्या संगत केंद्रीय कोणाचं माप? ही कंस 135 आहे. उदाहरणार्थ हा 135 हा कंस आहे. याचं केंद्रीय कोणाचं? हा 135 आहे, हा 225 आहे. मग केंद्रीय कोणाचं माप किती असणार आहे? 135 असणार आहे. आणि ते जर याचा परिघीय कोणाचं माप विचारलं असतं तर हे किती आलं असतं? 135 च्या निम्मे आले असते परिघीय कोणाचं माप. म्हणजे हे पण लक्षात घ्या, केंद्रीय कोण, परिघीय कोण. 74चा पान 48.8 80.8 मीटर लांबीची तार 19 ठिकाणी कापून तिचे समान तुकडे केले तर प्रत्येक तुकड्याची किती लांबी असते? एकदा कापले तर किती तुकडे होतात? 2. 19 वेळा कापल्यावर तुकडे किती? 20. मग 80.8 मीटर त्याचे सेंटीमीटर केले तर 1 मीटरचे 100 सेंटीमीटर. मग 80 मीटरचे म्हणजे 8080 हे माप झालं भागिले 20 केलं. 20 चोक 80 प्रति शून्याचा 20 चोक 80. प्रत्येक तुकड्याची लांबी किती होणार आहे? 404 सेंटीमीटर. मग याचं पर्याय सेंटीमीटर आहे का? हे सेंटी, डेसी आणि मीटर.
4 मीटर 0.4 मीटर आणि 4.04 मीटर आहे का? नाही. 404 सेंटीमीटर आहे का? नाही. 40.4 डेसी 40.4 डेसी म्हणजे दुसरा पर्याय आहे की तो 40.4 डेसी आणि डेका. डेकामध्ये घेतलं तर 0.404 आहे ते आहे. हेक्टरमध्ये घेतलं तर काय होणार आहे? 0.0404 हेक्टर. तर एका ट्रकमध्ये गव्हाची प्रत्येकी 40 किलोग्रॅम वजनाची 70 पोती, ज्वारीची 45 किलो वजनाची 60 पोती, 35 किलोग्रॅम वजनाची 40 पोती तांदळाची. तर ट्रकमध्ये किती वजन भरलं? आता इथे पहा 40ची 70 पोती, 40 किलोग्रॅमची 70 पोती म्हणजे किती झाले? 1 2 7 चौक 28 2800 किलो झाले. हे 45ची 60 पोती किती झाले? 2700 किलो झाले. 35ची 40 1400 किलोग्रॅम. आता इथे पुढे पहा कसं करायचं. 8015 19 6 किलो, मेरिया, क्विंटल आणि टन. टनामध्ये सांगितलं तर 6.9 टन आहे का पर्यायामध्ये? नाही. क्विंटलमध्ये सांगितलं तर 69 क्विंटल आहे का? आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 2. ओके. धन्यवाद मित्रांनो. 9:33 बरोबर टायमिंगमध्ये संपलं.